सध्या मराठी असो व बॉलिवूड सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांची चर्चा आहे। नुकताच आलेला छावा हा मास्टरपीस सगळ्यांनीच पाहिला असेल। यामध्ये शिवरायांचा रोल तसा कोणीच केला नव्हता, केवळ त्यांचा आवाज होता जो स्वतः डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी दिला होता। मात्र यापूर्वी आणखी एक शिवकालावर आधारित बॉलिवूड चित्रपट आला होता जो बराच गाजला। तो चित्रपट म्हणजे तानाजी द अनसंग वॉरियर। यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे शिवरायांच्या भूमिकेची, म्हणजेच अभिनेता शरद केळकरची। प्रेक्षकांनी अक्षरशः शरद केळकर यांची भूमिका डोक्यावर घेतली होती। आजपर्यंत अनेक कलाकारांनी शिवरायांची भूमिका साकारली, काहींना प्रेम मिळालं, काही तितका प्रभाव पाडू शकले नाहीत। मात्र जे प्रेम चंद्रकांत मांढरे यांच्या वाट्याला आलं होतं ते शरद केळकर यांनाही मिळालं। अनेकांची मागणी होती पुन्हा एकदा शरद केळकर यांनी शिवरायांवर मेगा बजेट चित्रपट करावा, पण त्यांनी पुन्हा शिवरायांची भूमिका का साकारली नाही यावर स्वतः शरद केळकर यांनी आपलं मत मांडलंय। ते काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। अभिनेता शरद केळकर यांनी साकारलेले शिवराय सगळ्यांनाच भावले। शिवरायांची ही भूमिका साकारल्यानंतर शरद केळकरांच्या आयुष्यात अनेक बदल झाले, याबद्दल एका मुलाखतीत ते व्यक्त झालेत। अभिनेते शरद केळकर यांनी डिजिटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारल्यानंतरचा अनुभव सांगितला। शरद केळकर म्हणाले की तानाजी नंतर जनतेकडून मला खूप प्रेम मिळालं। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तानाजी रिलीज झाल्यानंतर मला असंख्य इव्हेंटसाठी आमंत्रणं मिळाली। त्यांची एकच विनंती असते, ती म्हणजे महाराजांच्या वेशभूषेत यावं। त्यामुळे मी अशा ठिकाणी आजवर कधीच गेलो नाही। मी त्यांना स्पष्ट नकार दिलाय। माझा एकच नियम आहे की ज्या व्यक्तीमुळे मला इंडस्ट्रीत इतका सन्मान मिळालाय त्याचा मला स्वतःसाठी वापर करून घ्यायचा नाहीये। पुढे सांगताना ते असं देखील म्हणाले की स्वतःच्या स्वार्थासाठी महाराजांचा वापर करणं मला नेहमीच चूक वाटतं। आमच्या चित्रपटात महाराजांचे 6 सीन्स आहेत, तुम्ही कराल का, अशी विचारणा मला कधी कधी केली जाते। मी त्यांना थेट नकार देतो, कारण मला असं करायचंच नाहीये। कारण तुम्ही फक्त महाराजांचा वापर करू इच्छिता, त्यांच्या नावाचा उपयोग करून तुम्ही त्या चित्रपटाला मोठं करायचा प्रयत्न करताय। तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवा, मी नक्कीच करेन, असा माझा नेहमी अट्टहास असतो। त्यामुळे तानाजी चित्रपटातील महाराजांची भूमिका गाजल्यानंतरही पुन्हा महाराज साकारण्याची संधी का नाकारली याचं उत्तर शरद केळकर यांनी स्पष्टपणे दिले। दरम्यान शरद केळकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात दूरदर्शनवरून आक्रोश या मालिकेतून केली होती। त्यानंतर CID, उतरन, 7 फेरे, कुछ तो लोग कहेंगे अशा टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकारल्या। मालिकेनंतर शरद यांनी हलचल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री केली। मग पुढे मोहेंजोदारो, रामलीला, बादशाहो, रॉकी हँडसम, लक्ष्मी, लय भारी, भुज, द प्राइड ऑफ इंडिया अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका केल्या। शिवाय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून स्वतःची ओळख जपत बाहुबली, सलार सारख्या चित्रपटात प्रभासला आवाज देत इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली। आता आगामी त्यांचा कोणता मेगा मूवी येणार याचीच प्रेक्षक वाट पाहत आहेत। मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।